सिद्धार्थ गौतमाचे बालपण अत्यंत प्रेम भावनेने व्यापलेले होते. एकदा सिद्धार्थ गौतम पित्याच्या शेतावर गेले होते, तेव्हा निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत झाडाखाली बसले असताना असे घडले की आकाशातून एक पक्षी सिद्धार्थ गौतमासमोर येऊन पडला. त्या पक्षाला बाण लागलेला होता व त्याच्या शरीरात रुतला होता. तो घायाळ झाला होता, त्यामुळे तो पक्षी तडफडत होता. सिद्धार्थ गौतमाने तो पक्षी पाहता बरोबर त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. त्यांनी त्या पक्षाच्या अंगातील बाण उपटून काढला, त्याच्या जखमेवर पट्टी बांधली आणि त्याला पाणी पाजले आणि त्या पक्षाला आपल्या जवळील कपड्यात गुंडाळले व त्याला ऊब देण्यासाठी आपल्या हृदयाशी धरले. सिद्धार्थ गौतमाला आश्चर्य वाटले आणि ते मनाशीच म्हणाले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे. थोड्याच वेळात सिद्धार्थ गौतमाचा चुलत भाऊ देवदत्त तिथे आला आणि गौतमाला विचारू लागला, आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे आणि तो इथेच कुठेतरी पडला असावा. तो तू पाहिलास काय? असे सिद्धार्थ गौतमाला तो विचारू लागला. सिद्धार्थ गौतमाने उत्तर दिले की होय, तो पक्षी मी पाहिला आणि तो घायाळ झालेला पक्षी आता बरा मी केला आहे, असे म्हणून देवदत्ताला दाखविले. देवदत्ताने त्या पक्षाची मागणी केली की माझा पक्षी माझ्या स्वाधीन कर. तेव्हा सिद्धार्थ गौतमाने तो पक्षी त्याला देण्यास नाकारले. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. देवदत्त म्हणे, या पक्षाचा मालक मी आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो. सिद्धार्थ गौतमाने त्याचे म्हणणे नाकारले. गौतमाचे म्हणणे असे होते की जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यायचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो? सिद्धार्थ गौतमाची करुणा वृत्ती आणि त्या करुणा वृत्तीमुळे निष्पाप पक्षाचा जीव वाचविणे अधिक पसंत पडले.